काय संदेश देणार तुम्ही देशवासियांना? काय सांगणार? सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेलाच नव्हे तर देशाच्या जनतेला प्रजासत्ताक दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं दायित्व जातं की आपल्याला मोठ्या कष्टाने, मेहनती आणि बलिदानाने ही लोकशाही मिळालेली आहे आणि हे लोकशाही वाचवणं हे सगळ्यांचं कर्तव्य बनते आहे आणि त्यासाठी सगळ्यांनीच ही लोकशाही वाचवण्यासाठी संकल्प आजच्या दिवशी केला पाहिजे. मी यासाठी भूमिका मांडतो आहे की ज्याप्रमाणे लोकशाहीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकाच जनतेचे मतं वरच डाका टाकला जात असेल तर ही देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे. राजीवजींनी प्रधानमंत्री असताना निवडणूक आयोगाला जी स्वायत्ता दिली आणि सरकार आणि निवडणूक आयोग याच्यातलं त्यांना एक फरक ठेवला आणि त्यांना एक वेगळी स्वायत्ता देऊन या लोकशाहीला वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाला पूर्ण ताकद दिली गेली होती. निष्पक्षपाती या निवडणुका व्हाव्यात ही अपेक्षा त्या राजीवजींच्या विचारांना पुढे आलेली होती आणि त्यासाठी निवडणूक आयोगच, आपण आत्ता महाराष्ट्रात निवडणुका झाल्यात त्या निवडणुकीत आपण पाहिलं की निवडणूक आयोगच सांगतो की आमचा जो कुठला डाटा राहिलेला नाही, सगळा डाटा आमचा गायब झाला. अखेर लोकांची मतं ही त्या ठिकाणी पडलेली आहेत, त्याची सगळी माहिती देणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. पण निवडणूक आयोग जेव्हा या माहिती लपवते आहे याचाच अर्थ लोकशाहीला या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे अशी परिस्थिती आपण पाहतो आहे. आणि म्हणून काल जो वोटर दिवस म्हणून आम्ही साजरा केला, मतदाता दिवस म्हणून जो आम्ही साजरा केला, त्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला एक संदेश देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेलं आहे. आणि म्हणून लोकशाही वाचवणं हे सगळ्यांचं दायित्व जाते, यासाठी सगळ्यांनीच एकजुटीनं प्रयत्न केला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. लोकसभा 2023 मध्ये शिंदे सरकारने जवळपास 350 कोटीचं कर्ज माफ सुरुवातीचं केलं होतं. यानंतर मात्र त्या व्याजही माफ करण्याचं काम केलं आहे. 79 कोटी रुपयांचं. एकीकडे म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही, परंतु काही खास नेत्यांचे आणि खास काही कारखान्यांना ते असे सुविधा देतात. बघा, हे अगर समजा जनतेच्या मताने निवडून आले असते तर या पद्धतीचे तिजोरी लुटण्याचे निर्णय यांनी केले नसते. एकीकडे सरकारने घोषणा केली होती की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला यांना पैसे नाहीत. ज्या लाखो जागा शासकीय आणि निमशासकीय खाली पडलेल्या आहेत त्या भरायला यांच्याजवळ पैसे नाहीत म्हणून कॉन्ट्रॅक्टच्या भरोश्यावर कसं तरी कर्मचाऱ्यांच्या व्यवस्था त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं सरकार अयशस्वी प्रयत्न करताना आपण पाहतो आहे. एकीकडे महामंडळातून घेतलेली कर्ज, जे सामान्य तरुण पोरांनी घेतलेली कर्ज, ते माफ करायला सरकारजवळ पैसे नाहीत. पण धनदागड्या आणि या सरकारचे बगलबच्चे असलेले साखर कारखान्याचे कर्ज माफ करायला, त्याचा व्याज माफ करायला सरकारजवळ पैसे आहेत. कालच सरकारने एसटीचं दरवाढ करण्याचा निर्णय केला. कालच त्यांनी इलेक्ट्रिकचे बिलचे रेट वाढवण्याचा त्यांनी निर्णय केला. रोज महागाई एकीकडे वाढवायची, जनतेला लुटायचं आणि धनदागड्या लोकांना, यांच्या बगलबच्च्यांना ते त्यांचे कर्ज घेतलेले ते पैसे माफ करायचं, हे जे दुटप्पी धोरण या सरकारचं आहे, हे सरकार जनतेचं नाही, हे सरकार मुठभर लोकांचं आहे, अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि म्हणून सरकारकडून या सगळ्या पैशाचा एक पैशाचा हिशोब घेण्याची भूमिका ही आमची आणि काँग्रेस पक्षाची राहील. जळगावमधली जी घटना झाली आहे त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्यू पावले, मात्र आता मेगा ब्लॉकमुळे अनेक लोकांना घरी जाण्यासाठी रेल्वे पकडून जायची पाळी आली आहे. असं मध्य रेल्वे असेल किंवा हार्बर लाईन असो, अशा प्रकारची जर अव्यवस्था जर असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणं असेल. बघा, आज मुंबईमध्ये विशेष करून आमचे सेवादलची लोक सगळी मुंबई आजूबाजूने येतात. आज ते का आले नाहीत त्यांची मी माहिती घेतली तर रेल्वेच विस्कळीत झालेली आहे, मेगा ब्लॉक करून ठेवलेला आहे. काल रात्री 12 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक होता. मुंबई ही रात्रभर चालते पण पहाटेपासून खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात होते.
अजूनही हार्बर लाईनच्या कुठल्याही ट्रेन त्या ठिकाणी सुरू केलेला नाही. आपण जळगावचा उल्लेख केला. जळगावला आत्ताच 4 दिवसाच्या पहिले रेल्वे पटरीवर धोक्याने लोक आलीत आणि त्या ठिकाणी अनेक लोकांचा मृत्यू झाला. का सरकार लोकांचा जीव घेण्यासाठी या पद्धतीचा निर्णय करते? आपण पाहिलं की आता मेगा ब्लॉक असताना लोक रेल्वे पटरीने चालतात. आपण असं चित्र आपण आज पाहतो आहे. लोकांचा जीव एवढा सस्ता या सरकारसाठी झाला का? आणि म्हणून या सरकारने तातडीनं रेल्वे प्रशासनाला सांगून रेल्वे, कारण की यांना काही जनतेचं घेणं देणं नाही, अशा पद्धतीचं हे सरकार जेव्हा वागत असेल तर जनता ज्या दिवशी कायदा हातात घेईल त्या सरकारला सडो की पळो करेल. आणि म्हणून जास्त जनतेच्या या पद्धतीनं त्यांना अडचणीत आणून त्यांना त्रास देण्याचं काम अगर सरकार करत असेल ते सरकारला महागात पडेल. काँग्रेस पक्ष ही सगळी लढाई रस्त्यावर येऊन लढेल. सर, एक हिंदी में सवाल है, दिल्ली में टीका केली आहे की सोन्याचे चमचे घेऊन आले आहेत, काँग्रेसचे नेते सुचवले आहेत असं वसंत फुरके यांनी सांगितलं. काय झालं? सोन्याचा चमचा घेऊन काँग्रेसचे नेते आले आहेत असं वसंत फुरके यांनी सांगितलं. मी ऐकलं नाही त्यांचं स्टेटमेंट. सर, एक हिंदी में सवाल जानना चाहेंगे. केजरीवाल लोकसभा चुनाव में कांग्रेस के साथ मिलकर चुनाव लड़ते हैं, लेकिन अब उनकी पार्टी की तरफ से एक पोस्टर जारी किया गया है जिसमें जो बेईमान नेताओं के चेहरे उसमें डाले गए हों, उसमें राहुल गांधी का भी चेहरा डाला गया है और केजरीवाल को ईमानदार बताया गया है. क्या कहेंगे? लोकसभा चुनाव साथ में लड़ते हैं, लेकिन जब विधानसभा चुनाव होती है तो कांग्रेस के वरिष्ठ नेता को बेईमान बताया जा रहा है पार्टी की तरफ से. देखो, बेईमान कौन है और कौन किसके साथ मिलकर राजनीति कर रहे हैं देश में, कैसे कांग्रेस के वोटों का विभाजन कौन कर रहा है, ये जनता जानती है. केजरीवाल कोई सर्टिफिकेट देने वाला व्यक्ति नहीं है. तो इसलिए अपने औकात में रह के केजरीवाल जी ने में राहुल जी के बारे में बात करना चाहिए. इतना ही हम कहेंगे. सर, बी टीम बताया जा रहा है कांग्रेस को बीजेपी का केजरीवाल की पार्टी की तरफ से, जो लोग विधानसभा चुनाव लड़ रहे हैं. केजरीवाल बोलना कि तुम जो स्कूल में पढ़े, जो कॉलेजेस पढ़ाए वो कांग्रेस ने बनाया है. देश को आगे बढ़ाने का काम कांग्रेस ने किया. तुम्हारे जैसे लोग जो कांग्रेस के वोट विभाजन करने के लिए आए और उसका फ़ायदा बीजेपी को हुआ, ये तो पूरा देश जानता है. तो इसलिए मैंने कहा कि वो अपने औकात में रहकर ही राहुल जी के बारे में और कांग्रेस पार्टी के बारे में बात करे. कांग्रेस ये बलिदान देने वाली पार्टी है. कांग्रेस ने अभी भी लोकशाही के बाद देश की एकात्मता के लिए इंदिरा जी हो या राजीव जी हो, इनका दोनों का भी बलिदान सबको याद है. तो मुझे ऐसा लगता है कि केजरीवाल अपने लिमिट में रहे और जो बीजेपी की बी टीम कौन है ये देश की जनता जानती है. तो इसलिए अपनी शाख बचाने के लिए लोगों के बीच में इस तरह का गंदा प्रचार करने का काम केजरीवाल ना करे, यही हम उनको बताएं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.